नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. आष्ट्यात महावितरणच्या कार्यालयाला टाळे. आष्टा शहर आणि मळे भागात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या विजेच्या सातत्याच्या लपंडावाविरुद्ध अखेर नागरिकांचा जनक्षोभ उसळला. तीव्र उन्हाळा आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या सुमारे 200 ते 300 नागरिकांनी मंगळवारी दिनांक 26 रोजी रात्री 11 वाजता महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत कार्यालयाला टाळे ठोकले. 26 रोजी रात्री 11 वाजता महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत कार्यालयाला टाळे ठोकले. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मळे भागातील लोड शेडिंग तातडीनं बंद करण्याचं आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं. मार्च महिन्यापासूनच उन्हाचा पारा वाढल्याने आष्ट्यातील नागरिक हैराण झाले आहेत. घरात पंखे, कूलर आणि एसीची गरज असताना दिवसावर रात्री तासनतास वीज गायब होत होती. याचा सर्वाधिक फटका लहान मुले, वृद्ध व आजारी व्यक्ती आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला बसत होता. नियमित वीज बिल भरूनही वीज का मिळत नाही असा संतप्त सवाल नागरिक करत होते. या गंभीर समस्येवर पुढारीने सातत्याने आवाज उठवला होता. तर नगराध्यक्ष विशाल शिंदे यांनीही प्रशासनाला आंदोलनाचा थेट इशारा दिला होता. पण प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने नगरसेवक विराज शिंदे, संजय सावंत, शकील मुजावर, प्रवीण माने, संदीप गायकवाड, पोपट शिंदे यांच्यासह मळे भागातील शेकडो नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेला आणि कार्यालयाला कुलूप लावले.